हा, हे काय करते माय तू? मी आता सँडविच करायला बघा. लय दिवस झालं ब्रेड आणून ठेवलेला हा आणि खूप ब्रेड खाल्लं पण नाही, म्हणून विचार केला सँडविच करू. आता सँडविच म्हणजे काय असतं? ह्याच्यापासून असं बनवते ती. हा, आता इथं मी हे केलंय बघा, शेजवान चटणी, मायनीज आणि केचप मिक्स केलंय आणि आता ते आपण ब्रेडला लावतोय. आता इथं हे झालंय, मी सगळं केचप वगैरे लावून घेतलंय. आता आपण ह्याच्यावरती व्हेजिटेबल्स ठेवू. हे टोमॅटो आणि हे आता हे कांदा, ओनियन आणि हे आणि आता इथं गाजर ठेवते. काकडी, गाजर आणि कांदा, टमाटा. हे बघा, इथं आता हे ठेवून देते. आपण आता लगेच चीज नाही करणार. चीज आपण आता लगेच लावली ना, मग चीज मेल्ट होईल. मग आपण इथे ब्रेड हे भाजताना ठेवू घ्यायचे. बर, तयार. हा, आता हे तयार झाले. आता आपण ह्याला तव्यावरती भाजून घेऊ, चीज वगैरे लावून आणि बटर लावून. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूप किंवा तेल पण लावू शकता. बर बर, चल बघू कसं करतेच, बघते तरी. हा, आता आपण इथे थोडं चीज ठेवते. आता अशा प्रकारे आपण सगळ्या सँडविचला चीज लावून घेऊ. आता इथे मी चीज लावतीये. हे चीज अशा प्रकारे सगळ्या ह्याला लावून घ्यायचंय आणि सगळ्या ह्याला चीज लावून घेतल्यावरती ह्याला बटरने फ्राय करायचंय. बरी आयडिया तुझी, चांगली आहे. ठेव आता एकत्र एका बाजूला. चीज लावून घ्यायची. घरी येणार आहेत अशा पद्धतीनं सगळं बटर लावून घेतले. माझी नात काय चीज मला काय म्हणाले पण येत नाही, काय नाही. काय राहते की काय की ते कोरलेले आहे, तिने मी उगं बघवलेली. लाव. तवा गरम झालाय. तव्यावरती आपण बटर लावूया. बटर नसेल तर तुम्ही तूप पण लावू शकता, तूप किंवा तेल. सगळीकडे हे बटर लावून घ्यायचंय. आता हे सँडविच एक एक करून ठेवायचंय असं. आता हे एका बाजूने भाजले मस्त भाजले की हे बघा, असं मस्त प्रकारे भाजले. असं दाबून भाजायचं. आता ह्याला एक एक करून सगळं असंच भाजून घ्यायचं. आता हे एक सँडविच झालेलं आहे. आता आपण हे साईडला काढून घेऊया. आता हे बघू शकता तुम्ही, आपले सगळे सँडविच बनवून झालेले आहेत. तुम्हाला मी एक दाखवते.